कंबरदुखी, केस गळती किंवा थकवा येत असेल तर डिंक, अळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, अळीव, मेथी असं घालून केलेली गुळपापडी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी पूर्ण बघा. जनरली गुळपापडी सगळ्यांच्याच घरात बनते. ट्रेडिशनल गुळपापडीला मी हा थोडासा हेल्दी ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 कप गव्हाचं पीठ साधारण अर्धा किलो मोठ्या जाड कढईमध्ये मी भाजायला ठेवते आहे. हे छान खरपूस भाजून घ्यायला हवं. ह्याला साधारण 25 मिनटं लागतात. दुसऱ्या कढईत मी अळशी घेतली आहे, फ्लॅक्सीड्स, ती ड्राय रोस्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर पांढरे तीळ आहेत आणि हे अळीव आहेत. हे सगळं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडा थोडा डिंक टाकून तो आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. डिंक याच्यात थोडा थोडा घालायचा आणि असा फुलवून घ्यायचा. छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा. 2-3 बॅचेसमध्ये आपल्याला हा थोडा थोडा असा तळून घ्यायचा आहे. दुसऱ्या कढईत जे गव्हाचं पीठ भाजायला ठेवलं आहे ते मध्ये मध्ये ढवळत राहायचं. मिक्सरच्या भांड्यात अळशी आणि गूळ, त्याच्यातच थोडे अळीव आणि तीळ हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. खूप बारीक नाही झालं तरी चालतं, कारण आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये लावायचंच आहे सगळं. हा फुलवून घेतलेला डिंक आहे तो असा हाताने चुरता येतो, पण तरी पण मी एकदा तो मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करून घेते आहे. ही सगळी तयारी करून ठेवेपर्यंत गव्हाचं पीठ छान भाजलं जातं. त्याच्यातनं सुगंध यायला लागतो. मग गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून त्याचा कलर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण जे केलेलं आहे ते याच्यात हळूहळू मिक्स करायचं. एका बाजूला कढईत अजून 1 कप तूप गरम करायला ठेवायचं. तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी याच्यात 3 चमचे होईल एवढी सुंठ पावडर, थोडंसं मीठ, थोडीशी वेलची याच्यात घालून घ्यायची आणि वरून कडकडीत असं तूप ओतायचं, मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून हे आपल्याला कोमट थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. त्याच्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं. मी एका बॅचमध्ये मेथी पावडर ॲड करते आहे आणि हे असं ग्रीस केलेल्या परातीमध्ये छान प्रेस करून घ्यायचं. पेल्याने असं वरून अजून प्रेस करून छान एक लेवल करून घ्यायची. हव्या तशा शेपमध्ये कट करून घेऊन पूर्ण थंड व्हायला ठेवून द्यायचं. वर दिलेल्या साहित्यामध्ये अशी 2 ताटं भरून गुळपापड्या तयार होतात. त्यातल्या एकामध्ये मेथी पावडर आहे. अशा छान खुसखुशीत कुरकुरीत होतात ह्या गुळपापड्या. नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. माझं पेज फॉलो करायला विसरू नका. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.